आपण आलेलो आहोत सध्या भेंडवड्या गावात. या गावाची प्रमुख विशिष्ट गोष्ट अशी म्हणजे हे गाव प्रसिद्ध आहे ते भेंडवडच्या घटमांडणीसाठी, आणि ती होणार आहे ही येणाऱ्या अक्षय तृतीयेला. काय असते ती घटमांडणी आणि पूर्ण महाराष्ट्राचं का त्याच्याकडे लक्ष लागून असतं, त्याचीच आपण आज माहिती घेणार आहोत की ती घटमांडणी कशी असते, ती कशा पद्धतीने होते, आणि ही जी घटमांडणीची परंपरा आहे ती कधीपासून चालत आलेली आहे. आपल्यासोबत वाघ महाराज आहेत जे ही घटमांडणी करत असतात, आणि सारंगधर महाराज आहेत जी या घटमांडणीचं विश्लेषण करत असतात. नमस्कार महाराज. नमस्कार. काय असते ही घटमांडणी? घटमांडणी हे अखुजे दिवशी असते. ते कशा पद्धतीने होते ती? ते आता 18 धान्याची मांडणं असते. 18 धान्याची मांडणं असते. ते 18 धान्य आम्ही सांगले जाते. ते 18 धान्य अखुजे दिवशी मांडले जाते. ते हे जे धान्य तुम्ही जमा करताय हे काय आहे नेमकं? हे सरके आहे, कपाशीची सरके आम्ही तयार करतो आता हे, आणि तटी घटमांडणीत मांडण्यासाठी धान्य आम्ही तयार करून आलो आता. आणि ते 18 धान्य जे तुम्ही जमा करता त्याची मांडणी कशा पद्धतीने असते? समजा त्याची मांडणी 18 धान्य आता शेतात जाऊन आम्ही त्याची मांडणं मांडतो. चौबत अलग अलग गंज मांडून ठेवतो. ही जी घटमांडणी आहे, ही जी परंपरा आहे भेंडवड्या गावाची, ही कधीपासून सुरू आहे? तरी सुमारे 350 वर्षापूर्वी चंद्रभान नामक जे व्यक्ती होऊन गेले, महाराज होऊन गेले, त्यांनी या घटमांडणीची सुरुवात केली. त्यांना पक्ष्यांची बोली समजत होती, भूत भविष्य समजत होतं. लोकांच्या आग्रहास्तव, लोकांचा आग्रह होता त्यावेळचा की बाबा तुम्हाला हे पूर्ण कळते तर तुम्ही शेतकऱ्यांकरता काहीतरी एक शोधा. तर त्यांनी ही मांडणीची परंपरा जी आहे ही सुरुवात केली. याच्या आधारे पावसाळा कसा होईल, कोणत्या प्रकारचं पीक कसं येईल, या प्रकारची भविष्यवाणी वर्तवून त्यांनी सुरू केली. त्यावेळेसपासून सुमारे 350 वर्षापासूनही ही परंपरा या वाघ परिवारात आम्ही चालवतो आहे. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष, खास करून शेतकऱ्यांचं लक्ष या घटमांडणीकडे असते की या घटमांडणीमध्ये कुठल्या पिकाला भाव राहणार आहे, कुठल्या पिकाला भाव न राहणार आहे, ते कशा पद्धतीने राहतं. त्याच्यात काय की अक्षय तृतीयेच्या दिवशी 18 प्रकारची जे धान्य आहे पारंपरिक, ती धान्याची मांडणा केली जाते. भोवताली कसं असते की राऊंडवर असा गोला आकार जागा तयार केला जाते शेतात. त्याच्यात एक खड्डा खोदला जाते साधारणतः 2 बाय 2 फुटाचा, आणि खोल पण 1 फूट असा. तर त्याच्यातून 4 ढेकले काढले जातात. त्यांना क्रमवार असं 4 महिने जो पावसाळा असते त्याची 4ही ढेकलांना नावं दिली असतात, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. त्याच्यावर एक कोरा करवा जो असतो आपला, याला घट म्हणतो आपण, तो मातीचा घट ठेवला जाते. तो पाण्यानं पूर्ण भरला जातो, आणि त्याच्या भोवताली, त्या खड्ड्याच्या भोवताली 18 धान्य गोला आकार पद्धतीनं ठेवल्या जातात. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम सूर्योदयाच्या वेळेसच त्याचं निरीक्षण केलं जाते. त्या निरीक्षणाद्वारे त्याच्यात काय फेरबदल झाले, आपण जे अगोदरल्या दिवशी ठेवलेले असतात त्याच्यात धान्यात काय फेरबदल झाले, आणि जे ढेकलं असतात ते किती प्रकारे त्या करव्यातल्या पाण्यानं भिजले, याच्यावर अवलंबून पावसाळा असतो. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. त्याचं निरीक्षण करून ती भविष्यवाणी केली जाते. शेतकऱ्यांना ते कशा प्रकारे फायद्याचं ठरतं? शेतकऱ्यांना एकूण काय की कुठलं पीक कशा प्रकारचं येईल, पावसाळ्याची सुरुवात कशी आहे, नंतर पावसाळा कसा आहे, याबद्दल पूर्ण माहिती मिळते. आणि त्याच्या आधारेच बरेचसे लोक, ज्यांचा विश्वास आहे याच्यावर घटमांडणीवर, ते लोक त्याच्या याच्यात पेरणी करतात. ते वाघ महाराज जे आहेत त्यांची ही 16वी पिढी आहे. जी 350 वर्षापूर्वी जी प्रथा सुरू झाली त्यांची ही 16वी पिढी आहे, आणि ते आता सध्या ही घटमांडणी करत असतात, आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते सारंगधर जे महाराज आहेत ते करत असतात. काय सांगाल आणखी याच्याबद्दल की कशा पद्धतीनं असते ती मांडणी, कधी केली जाते? समजा ते मांडणे अखुजी दिवशी असते, संध्याकाळी 5 वाजता. संध्याकाळी 5 वाजता ती अखुजीची मांडणी केली जाते. 5 वाजता केली जाते संध्याकाळी मांडणी. म्हणजे असं काही विशिष्ट ठिकाण आहे का की त्या ठिकाणी केलं जाते? नाही, त्या शेतातच असते. पूर्वीपासून त्या शेतात जातात, शेतात मांडणं मांडतात आणि घरी येतात.
घटमांडणी जी आहे ती पूर्व दिशेला, गावाच्या पूर्व दिशेला केली जाते, अशातला काही भाग हा आहे का? पूर्वी दिशेलाच जातात. सरासरी याचा कार्यक्रम बंद पूर्वी दिशेलाच असते. काही बी समजा समजा असं काही मांड्याची असला तर पूर्वी दिशेलाच करावं असं. पूर्व दिशेलाच का बरं केला जात असेल असं? काय की आपल्या सनातन जे आपली हिंदू संस्कृती आहे, या संस्कृतीला पूर्व दिशेला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण सूर्योदय तिकडून होतं आहे. सूर्योदयाची जी दिशा आहे ती सर्वात जास्त म्हणजे चांगल्या प्रकारची मांडल्या गेलेली आहे. आणि बाकी जे दिशा आहेत त्या दिशा पण उत्तर आणि पूर्व ह्या दोन दिशा चांगल्या शुभ मानल्या गेलेल्या आहेत. पश्चिम आणि दक्षिण सर्वात आपल्या इकडे एकदम निषिद्ध दिशा मानलेली आहे. दक्षिण दिशा आहे, पश्चिम साधारण आहे, पूर्व एकदम चांगल्या प्रकारची शुभ दिशा आहे, उत्तर साधारण दिशा आहे. त्या परंपरेनुसार ही मांडणी गावाच्या पूर्वेकडील शेतातच केल्या जाते. अनेक जे शेतकरी बांधव आहेत ते या घटमांडणीकडे लक्ष लावून असतात की घटमांडणीमध्ये काय सांगितले जाते आणि कशा पद्धतीने. त्यांचे अनुभव कशा प्रकारे आहेत सध्या? बरेचसे लोकांचे अनुभव चांगल्या प्रकारचे आहेत. अनुभवाच्या अनुसारच ते लोक या ठिकाणी येतात आणि माहिती विचारतात. कारण ज्या लोकांचा विश्वास आहे, दरवर्षी या वर्षावरच ते पेरणी करतात, त्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो. ते लोक याच्यावर विश्वास ठेवून असतात म्हणून ती बघायला येतात या ठिकाणी. घटमांडणीमध्ये एक विशिष्टपणे राजा हा नेहमी कायम असला जातो, राजाला धोका असतो, देशाला धोका असतो, अशा पद्धतीने सांगितलं जातं. ते कशा पद्धतीने राहतं? ते जो आम्ही खड्डा खोदतो, 4 ढेकली ठेवल्या जातात, त्यामध्ये एक पानाचा विळा ठेवला जातो. पान विळा, त्याच्यावर एक पैसा, 1 रुपया आणि त्याच्यावर सुपारी, लाल सुपारी जे गणपतीचं प्रतीक म्हणून आहे ती सुपारी असते. त्या सुपारीला राजा हे प्रतीक दिलेलं असते, राजाचं प्रतीक असते ते. आणि त्याच्यात आपण जे ठेवतो त्याच्यात फेरबदल काय होतात त्याच्यावर ते अवलंबून असते राजाची परिस्थिती. ही होती संपूर्ण माहिती जी भेंडवडची घटमांडणी म्हणतात त्या सगळ्या परंपरेने हे सध्या चालू आहे. युवा क्रांती न्यूजसाठी रोहित देशमुख, भेंडवड, शेगाव.